पूर्व पाणी टंचाईचे संकट ओढवले असून पावसाळा सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे। विशेष म्हणजे यंदा प्रथमच मे महिन्याच्या सुरुवातीलाच कसारा गावाला पाणी पुरवठा करणारी तळे आटण्यास सुरुवात झाली आणि गावात पाणी संकट अधिक तीव्र झाले। प्रशासनासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असला तरी तो अपुरा पडत असून अनेक नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडे यांच्या प्रेरणेने तसेच दिवंगत पॅन्थर नेते देवीदास अण्णा भोईर यांच्या स्मरणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कसारा शहराध्यक्ष सद्दामबाई देवराज भोईर यांच्या विशेष पुढाकारातून व सहकार्याने आणि युवा उद्योजक करण दौलत दरोडे यांच्या माध्यमातून कसारातील विविध नगरांमध्ये मोफत पिण्याच्या पाण्याचे जार आणि बाटल्यांचे वितरण करण्यात आले आहे। या उपक्रमात ग्रामपंचायत मखवणे कसारा वार्ड क्रमांक 2 चे सदस्य प्रशांत मोरे, रिपाइया कसारा शहर सचिव अरुण साबळे, रिपाइया उपशाखा मिलिंद नगर अध्यक्ष सुशील गवळे तसेच रिपाइया चे कार्यकर्ते गणेश भरीत, सुबोध पंडित आणि पप्पू मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे। या संपूर्ण पाणी टंचाईच्या काळात आमदार दौलत दरोडे हे कसारा येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकले नसले तरी विविध कारणांमुळे उपस्थित राहणे शक्य नसतानाही त्यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत मानवतावादी भावनेतून या सेवाभावी उपक्रमासाठी प्रेरणा व सहकार्य दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। तसेच यावेळी समतोल न्यूजशी बोलताना रिपाइया कसारा शहराध्यक्ष सद्दामबाई देवराज भोईर यांनी सांगितले की सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी उपलब्ध पाणी पिण्यायोग्य नाही। दूषित पाण्यामुळे नागरिक विशेषतः लहान मुले आजारी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जोपर्यंत गावात नियमित पाणी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत गरजू नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा हा सेवाभावी उपक्रम राहणार आहे। या मानवतावादी उपक्रमाचे कसारातील नागरिकांकडून स्वागत होत असून सद्दामबाई देवदास भोईर यांनी त्यांच्या सहकार्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। पाहूया पुढील बातमी सविस्तर स्वरूपात। मानवतेचा महान असा संदेश देणारे महास्वामी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि त्यागाला प्रथमतः येथे त्रिवार अभिवादन करतो। आज आपल्या कसाऱ्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखा कसाऱ्याच्या वतीने आदरणीय सद्दामबाई देवदास भोईर यांच्या पुढाकाराने व यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या शहापूर विधानसभेचे आमदार दौलतजी दरोडे साहेब यांच्या प्रेरणेने स्वर्गवासी टँकर नेते देवीदास अण्णा भोईर यांच्या स्मरणार्थ आज आपल्या कसाऱ्यामध्ये जी पाणी टंचाई आहे यावरती मात करण्यासाठी कसाऱ्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण जरी असले तरी पुरेसा पाणी या कसारा गावाला उपलब्ध होत नाही। कसाऱ्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी संकटाचे सावट निर्माण झाले व पाणी टंचाईमुळे आपल्या कसारा गावामध्ये प्रशासन असो विविध सामाजिक क्षेत्रातील पक्ष संघटना असो यांनी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले असताना ते पाणी पुरेसे न ठरल्याने व जे आता पाणी पावसाचे उपलब्ध होत आहे ते योग्य नसल्याने आज आपल्या कसाऱ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखा कसारा यांच्या वतीने सद्दामबाई देवदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली व युवा उद्योजक करण दौलत दरोडा यांच्या माध्यमातून आज आपल्या कसाऱ्यामध्ये पिण्यायोग्य पाण्याचे जार तसेच बाटला हा उपलब्ध करून दिलेला आहे। तरी मी एक धम्मचक्र पौध संघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये रहिवासी या नात्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो व कार्यक्रमाची या सुरुवात करण्याआधी मी सद्दामबाई देवदास भोईर तसेच बातमीपत्र संतवृत्ताचे प्रतिनिधी संजय पंडित यासोबतच आमचे दिनेशजी काका व
आमचे सुबोध भाऊ पंडित, वंचित बहुजन आघाडीचे रविभाऊ साळवे शहर अध्यक्ष, यासोबतच अरुणजी दोंदे व उपस्थित मोरेदादा यांनी सर्वांनी आम्ही संयुक्तरित्या प्रथमतः महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहोत. त्यानंतर आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. रुपेश जाना ए सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय करायचं? शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांच्या प्रेरणेने व पॅन्थर नेते देवीदास अण्णा भुईर साहेब यांच्या स्मरणार्थ कसारामध्ये पाणी वाटपाचा कार्यक्रम सदाम भुईर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तर सदाम भुईर, आपण कसारामध्ये कुठं कुठं पाणी वाटलं याची सोयीस्कर माहिती द्या. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. सध्या तर आम्ही सर्वीकडेच आमच्या पुऱ्या कसारा गावामध्ये चालू आहे पाणी वाटपाचा कार्यक्रम. आपले माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या प्रेरणेने दिवंगत माझे वडील देवीदासजी भोईर यांच्या स्मरणार्थ आज कसारा गावात पाऊस जरी येत आहे पण पाऊस पडतो पण पाणी व्यवस्थित येत नाही. तर त्यामुळे आपण पिण्याचे फिल्टर पाणी जारद्वारे आपण सर्व पूर्ण कसारा गावाला वाटत आहे. त्याच्यात सर्वात जास्त सिंहाचा वाटा असेल तर आपले करणभाऊ दौलत दरोडा हे माझे मित्र आहेत, सहकारी आहेत.